मेहकर येथे मातंग समाजाचा निर्धार मेळावा संपन्न। डॉक्टर जानू मानकर यांच्या नेतृत्वात मेहकर विधानसभामध्ये कृषी वैभव लॉन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भूतोन भविष्यती असा मातंग समाजाचा निर्धार मेळावा जंगी पार पडला आहे। महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या उपस्थितीत मातंग समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीचे व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी विधानसभेचा कानाकोपऱ्यातून समाज बांधव एकत्र येऊन निर्धार मेळावा मोठ्या थाटामाटात पार पडला। मेळाव्याचे आयोजन डॉक्टर जानू मानकर यांनी केले असून निर्धार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माननीय सचिनभाऊ साठे शिवसेना स्टार प्रचारक हे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून विजयजी अंभोरे राज्य उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी, छगन मेहत्रे शिवसेना सह संपर्क प्रमुख, आशिषजी रहाटे उपजिल्हा प्रमुख, जिजाबाई राठोड जिल्हा प्रमुख महिला आघाडी, नंदभाऊ कराडे जिल्हा प्रमुख युवा सेना, साहेबराव पाटोळे माजी नगराध्यक्ष लोणार, कैलासजी खंडारे प्रदेशाध्यक्ष लहुजी सेना, संजय भाऊ बोदडे संस्थापक अध्यक्ष मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य, तालुका प्रमुख निंबाजी पांडव, शहर प्रमुख गजानन जाधव लोणार व लोणार येथील शेकडो शिवसैनिक कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र माने यांनी केले, तर प्रास्ताविक भाषणात डॉक्टर जे मानकर यांनी मातंग समाजाचा संपूर्ण इतिहास व आताची परिस्थिती समोर मांडली। देशातील महायुतीचे सरकार हे किती धोकादायक असून त्यांनी खोट्या हिंदुत्वाचा प्रचार करून सत्ता स्थापन केली व तेथील दलित व अल्पसंख्याकांवर अन्याय केला याची विचारसरणी मांडली। मेहकर विधानसभा ही अनुसूचित जातीसाठी राखीव असून ते रिझर्वेशन अनुसूचित जातीच्या नसलेल्या उमेदवारांनी कसे लाटले व आपल्या हक्काचं आरक्षण कसं हिसकावून घेतलं, या विधानसभेत गद्दारांना मातीत गाडल्याशिवाय मातंग समाज गप्प बसणार नाही व येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून आणू उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी हा निर्धार मेळावा आयोजित केल्याचे स्पष्ट दिसत आहे। कैलासजी खंडारे यांनी मातंग समाजावर दिवसेंदिवस कसा अत्याचार वाढत चालला असून यासाठी यावेळेस मातंग समाजाला मेहकर विधानसभेतून उमेदवारी मिळावी अशी आशा व्यक्त केली, तर सचिनभाऊ साठे यांनी निर्धार मेळाव्यास एकही मोठा शिवसेनेचा नेता उपस्थित राहिला नसल्याने व जिल्हा नेते सुद्धा उपस्थित नसल्याने खंत व्यक्त करून मातंग समाज संपूर्ण ताकदीनिशी शिवसेनेसोबत असून शिवसेनेला सुद्धा या समाजाची दखल घेणे अपेक्षित आहे। अध्यक्षीय भाषणातून आशा व्यक्त केल्या गेली। आशिषजी रहाटे यांनी मताच्या विभागणीमुळे लोकसभेत कसा आपला पराभव स्वीकारावा लागला याचे स्पष्टीकरण दिले, तर विधानसभेत कुठलेही मताचं विभाजन न होता महाविकास आघाडीला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले। यावेळी आमदार हा महाविकास आघाडीचाच असेल असा विश्वास सुद्धा व्यक्त केला गेला। छगनजी मेहत्रे यांनी हिंदू संस्कृतीमध्ये मातंग समाजाची महत्वपूर्ण भूमिका असून मातंग समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्नशील राहील असे सुद्धा सांगितले। साहेबराव सरदार यांनी अनुसूचित जातीचा नसलेला आमदार आज 15 वर्षे झाले इथलं आरक्षण लाटून संपूर्ण अनुसूचित जातीवर अन्याय करतो आहे व न्याय व्यवस्थेची दिशाभूल करत आहे, तरी अशा गद्दार आमदाराला निवडून देत आहेत असे सांगितले। यावेळेस या विधानसभेला आमदाराला त्याची जागा दाखवा व आमदार कोणी झाला तरी चालेल, परंतु अनुसूचित जातीचाच असावा असे सुद्धा मत व्यक्त केले। डॉक्टर जानू मानकर यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांवरचा समाचार घेऊन यावेळेस इथल्या प्रस्थापित खोटारडे आपल्या ताटातून आरक्षण हिसकावून घेणाऱ्या गद्दाराला यावेळेस मातंग समाज पुढाकार घेऊन मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार व्यक्त केला।